तर आता आमचं ना दुपारचे सगळे कामं झाले, संध्याकाळी पाणी बिणी भरून चहा वगैरे सगळं झालं आणि आता इथं लाडू बनवायची तयारी चालली. मी तुम्हाला बोलले ना ताई आल्या मी लाडू बनवणार आहे. तर काय काय घेतलंय, काय टाकतोय, काय भाजतोय ते सगळं दाखवते. मला बोलते सगळं तिकडं जाऊन बसा, सरळ तिकडं बसा, उभं नाही राहायचं, कालचं मी उभं राहिलं. हे बघा एक हात आणि इकडं ते ना काजू पण भाजते. थांबा चालू नको करू. इकडं काय केलं, मखाना भाजून घेतला, सगळं मखाना भाजून. मखाना थोडा अगोदर फिरवून घेतात असा, म्हणजे ते काय मग तूप घालून भाजलाय. पण आता येते ना बघा, मी 1 किलो बदाम घेतले, हे अर्धा किलो अंजीर घेतले, 1 किलो काळा खजूर घेतलाय आणि पाव किलो आपले मनुका घेतलाय. हे सगळं मी दोन्ही मिळून ह्या बिया घेतल्यात आपल्या दोन्ही. अर्धा किलो काजू एक, अजून काय काय आहे ते, पण तिकडं आता गोंधळ चाललाय आमचा सगळा. हे सगळं आता भाजून मिक्सरला बारीक करून करायचं चाललंय असं. हे यांचं काळा मनुका पण घेतलाय बघा, हा काळा मनुका पण घ्यायचा आहे. हा जेवढा घेतलाय ना एवढाच हा काळा मनुका पण घेणार आहे. तर असं सगळं ताई आता करून घेतील, माझ्यामुळे त्यांना थांबायला लागले. चालू द्या तुमचं. आणि जे मला भारतीताईच्या मुलीसाठी लाडू बनवायचे आहेत ना, मेथीचे लाडू, त्याचं पण साहित्य आणलं साहेबांनी. गूळ नव्हता राहिला ना घरात, गूळ आणलाय, काही खारीक पावडर आणली, काही आखी खारीक पण आणली, थोडी पावडर पण घालणार आणि खारीक पण घालणार. तर खारक्याच्या वगैरे बिया वगैरे काढते, ताईचं काम चाललंय. तोपर्यंत स्नेहानंतर दिवाबत्ती लावेल, मी थोडं बसून ते कामं करून घेते. दुपारची पावभाजी आहे, पण साहेबांना नंतर थोड्या वाला शेंगा बनवायचे आहे, ते ताई बनवली, परवा बनवले तर त्यांनी खूप छान झाले. आता हे बघा असे सगळे लाडू बनवून झालेत. आता एका याच्यामध्ये ठेवले, थोडेसे थंड होऊ देते आणि नंतर डब्यामध्ये घालते. भरपूर वेळ गेला एवढं सगळं करायला आम्हाला, कारण हे लाडू बांधायला ना थोडेसे वेळ खाऊये. आता हे झालेत मेथीचे लाडू वगैरे, उद्या बघू. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली, 11:30 वाजले. आज आहे एकादशी. आता व्हिडिओ लेट येतील का, आता अगोदरचे थोडे व्हिडिओ आहे ना इकडे तिकडे गेलेली, हा 2-3 दिवस जरा लेटच होईल व्हिडिओ. पण आज एकादशी आहे आणि माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. आता तुम्हाला यशना फुलं मागवून देतो, विसरले ते काय सांगायचं. यशने फुलं मागवून दिले, आता फुलांचं टेन्शन नाही आहे. अजून 3-4 दिवस पुरं आता एवढे फुलं मागवले त्यांनी. नाही तर काय रोज तुम्हाला बोलायचे, आज फुलं नाही, साहेब गेले नाही. आता साहेबांना त्रासच देत नाही मी, पावसाचं नको, पण त्यांना इकडे तिकडे पाठवायला त्यांचेच कामं खूप असतात. आणि दादाला खूप चिखल वगैरे असतो, जिथं फुलांचं वगैरे आहे ना खूप चिखल असतो, खूप हे असतं. पण नावीला जर जायचे बिचारे आपले ते. पण आता यशने आम्हाला मागून देतो. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे, आता दाखवते तुम्हाला. हे बघा इतके मोठे मोठे फुलं होते ना, काही मला हे करावं लागले, कारण पडतात ना खूपच मोठे. बघा इतके मोठे मोठे फुलं असे वरतून पडतात. मग एकदम मस्त सगळ्या कलरचे फुलं. फक्त आज तुळशीपत्र नव्हतं आलं, तर आम्ही आपल्या झाडाचं तोडून घेतलं आहे, आज एकादशी म्हणून व्हायलं आहे सगळं. गुलाब वगैरे आलेलं, म्हाताराने बी गुलाब लावले आहेत आणि सगळं काढलेलं. हे सगळं काढून सगळ्यांचा अभिषेक वगैरे केला आहे. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे, तुळशीपत्र आहे त्यामध्ये. महाराजांना पण बघा मस्त छान फुलं वगैरे वाहून, वस्त्र वगैरे सगळं दुसरे चेंज करून सगळी छान देवपूजा झालीत. आज आरामात केलीत मी, चाललंय अगदी आरामात. म्हटले राहू दे, थोडेसे कामं लेट झाले तरी चालेल, पण थोडंसं आरामात. दिव्यांना पण मी फुल वगैरे वाहते, जर असेल तर, असलं तरच वाहते, नसलं तर मग देवांनाच, नसलं तर दिव्यांना कधी यायचं. तर असे मस्त आहे. हे डार्क वगैरे वस्त्र घातले ना महाराजांना खूप छान दिसतात असे. तर आज कोणाचा उपवास, कोणाचं जेवण, कोणाचं काय. आता बाबी आली तर आमचं इथं काय झालं तर सकाळी खाली मीटरमध्ये काय माहिती काही आग वगैरे लागली वाटतं, मला तर काय माहिती आहे. पण लाईट गेलेली आमची 5 मिनटं. आमची लाईट कधीच जात नाही, 5 मिनटं पण नाही गेली एवढी, अगदी 3-4 मिनटं अशी लाईट गेलेली. इथे लाईट आपली कधीच जात नाही. आणि तर कसं कुठं कुठं खूप प्रॉब्लेम आहे नाही का, या वेळेला लाईट जाते, त्यावेळेला लाईट जाते, असं आमच्या इथं कधीच नाही. म्हणजे आपल्या भागामध्ये इथे ना मुंबईमध्ये इकडे तर जिथं राहतो तिथं या साईडला लाईट कधी म्हणजे कधीच जात नाही. लिफ्ट बंद झालेली, भाभी एवढे 11 माळे चढून आली. मला फोन कर, मी बोले थांब तू येईल लगेच ये. जशी वरती आली तिला म्हणली पहिलं घरात ये, चहा वगैरे पी जरा. 9:45 आलेली, कारण ते बाजूचं काम 10चं आहे ना, तर तिथं लवकर येते. आणि ती यायला आणि लिफ्ट बंद व्हायला एक टाईम झाला. मी बोलले घरी ये, पहिलं चहा वगैरे पिली, बसली जरा आणि बघते तर झाली लिफ्ट चालू. म्हटले सांगत होते थांब म्हणून खाली, तर ऐकत नाही. दीदीने ना काल मस्त एक हे मागवलं आहे, तुम्हाला सांगते, हे माझ्याकडं राहिलं नव्हतं. हे आपण म्हणतो ना क्रासूला,
मागे नाही का तुम्हाला बाहेर ठेवलेलं, रात्री मी तुळशी मातेचं आणि बेलपत्राचं झाड आपलं आतमध्ये घेतलं, वाचलं. जे पुदिना वगैरे जे काय मळे प्लांट वगैरे होते ना, उंदीर मामाने सगळे रात्री चावून टाकले. नशीब मला बुद्धी आली की मी तेवढी 2 झाडं आतमध्ये घेतली होते. ज्या दिवशी विसरले ना की झाडं गेले. म्हणजे एवढं सुंदर झाडं माझी खाऊन टाकले असते सगळे. ही दीदीने काल मागवले. मला आहे ना थोडं स्टँड वगैरे घ्यायचं आहे बाहेर ठेवण्यासाठी. मी तुम्हाला बोलले ना, आता नैवेद्य वगैरे ठेवून दिलेलं आहे. आता मी बसते, तिथे भाभीचं काम चाललं आहे. तर इथे गोळ्यांचं ठेवलं आहे मी. आता गोळ्यांची जागा बदलवून काही न ती दक्षिणेला जायचं ना, माझं गोळ्या औषधं दक्षिण दिशेला जायचे तिकडे. तिथं जागा होती. तर दक्षिणेला वगैरे काय राहते आपले तो कोपरा तिकडचं ना, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी असतो ते साईडला. पण तिथं या औषधं स्थिर व्हायला लागले होते. तर मी काय केलं, हे ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे असं म्हणून इकडे आणले, देवाजवळ ठेवले. तर इकडे बसते. तिकडे ना भाभीने खूप कपड्यांच्या घड्या वगैरे मारून ठेवलेत, बाहेरचे कपडे काढलेले. अशा काही काही गोष्टी आहे. मी काही मानत नसायची, न मानण्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येतात. आणि मग थोडंसं म्हटलं आपणच आपल्याला चेंज करा. मला झाडांचं स्टँड आणायचं आहे. परवा मी लालबागला गेले ना, ते डॉक्टरांची तर खूप छान होतं. त्यांनी सगळ्याच्यात मनी प्लांट लावून दिले. इतके त्यांच्या हॉस्पिटल म्हणजे दवाखानाच आहे तिथे सगळे असे मनी प्लांट आहेत खूप आणि छान झालेले. मी बोलले आता ना इकडं जे माझे आग्नेय कोपऱ्यामध्ये झाडं गेले ते सगळे काढते आणि बाहेर स्टँड लावून हे करते. दीदीने बघितला 900 रुपयाला दाखवतो ऑनलाईन. तिला बोलले मी पहिलं इथं जाऊन बघते, जिथं आमची नर्सरी आहे ना, तिथं सोनाल त्यांना मी गाडीत बसून द्यायला जाते. तिथं नर्सरी आहे, तिथं ना आहे स्टँड वगैरे. मी जाऊन बघेल, मग नाही भेटले तर ऑनलाईन मागवेल. आणि ना खूप ताईंचं एक कमेंट आहे आणि ते एका कमेंटला तर खूप लाईक आले का ही ताई तुमची कोण आहे, तुमची बहीण आहे की दादाची बहीण आहे. ते मी बघितलं सकाळी. आपल्या एका ताईने रिप्लाय पण दिला आहे की ते असे भेटलेले वगैरे. मी तुम्हाला मागे सांगितलं आहे, एक तर ताईला ना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून घेत नाही. आता मला काल तर सांगितलं मला व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं, मला लई लाज वाटते म्हणून. मी तर बोलते तुम्हाला एवढेच सगळ्या ताई प्रेम देतात ना, काय प्रॉब्लेम आहे यायला. तर बोलते मला लाज वाटते थोडीशी. ताईंना ना एवढं नाही आवडत आहे म्हणून त्यांना मी कधी इतके दिवस पण कधी घेत नव्हते. तुम्हाला सांगते असतं ना कोणाकोणाला हे. त्यांचं आणि माझी भेट ट्रेनमध्ये झाली 2017मध्ये. ताईनं 2017ला भाचीचं लग्न होतं ना, तर नाशिकला माझी जाई असायची. कारण जाऊन मला सगळं करावं लागायचं, घेणं देणं करणं काय आहे ना, तर सगळं मला जाऊन करावं लागायचं. आणि मग साहेब आणि मी गेलेले काहीतरी दागिने वगैरे बनवायला टाकलेले आणि दिवसभर ते काम केलं. संध्याकाळच्या गाडीने आम्ही येतो, पण आम्ही रिझर्वेशन करून जायचं. आणि संध्याकाळचं ताई आणि स्नेहा आणि सोनू 2 मुली ना ताईंना, त्या तिघीजणी येत होत्या. त्या देवळालीला बसल्या आणि काय झालं गर्दीमध्ये. आणि स्नेहाला ना थोडं पायांचा प्रॉब्लेम, म्हणजे पाय दुखतात तिचे खूप लवकर, लहानपणापासून तिचे पाय दुखतात. तर ते उभे होते मग असे. आणि ती कशी लहान होती, त्या खूपच लहान होती. आता 10 वर्षाच्या मागचं बघा, ती आत्ताची 12वीला, म्हणजे तेव्हा किती लहान असणार ती. तर ती पाय दुखायचे. मग आम्ही बोललो आता असे उभे होते. तर साहेब बोलले त्यांना बसायला जागा दे. मग काही ओळख नव्हती म्हणून मी काही बोलले वगैरे नाही. साहेब बोलले त्यांना बसायला दे. मग साहेब उभे राहिले, यांना बसायला जागा दिली. ती आमची ओळख झाली. कारण काल इतक्या लाईक केले ना ताईंनी, भरपूर ताईंनी लाईक केले. कारण त्यांना माहिती नाही, बरोबर आहेत ना, जे माहिती नाही ते क्लिअर करायला पाहिजे ना. ताईंची माझी ओळख, ती माझी बहीण, आम्ही बहीण मानून आम्ही एकमेकाशी राहिलो आहे. आणि त्या ताईंबद्दल जर सांगायचं ना तुम्हाला सांगते, म्हणजे म्हणतात ना की त्यांच्यासाठी शब्द नाही बोलायला, शब्द नाही बोलायला. पण फक्त आम्ही काही सांगू शकत नाही, काही नाही का. बरेच लोक त्यांचे पण व्हिडिओ बघता, म्हणजे त्यांच्या इकडचे पण माझ्या इकडचे पण. काय मला एवढ्या आतल्या गोष्टी नाही सांगायला. पण ताई अशा आहेत ना, तुम्हाला सांगू म्हणजे असं खूप मोठ्या बरणी. ते बघा ना आतमध्ये मोठी बरणी. असं सांगेल की ज्या ठिकाणी कोणच उभं राहणार नाही ना आपल्यावर वेळ प्रसंग आल्यावर. आणि आमच्या खूप मोठी वेळ आलेली होती. पैशा पाण्याची नाही आहे ताईनं, पैशा पाण्याची नाही. भगवंतानी मला त्यांच्या आशीर्वादाने मला पैशा पाण्याने खूप परिपूर्ण ठेवलेले. पैशा पाण्याचे नाही. एक संकट होतं आमच्यावर आलेलं, खूप मोठं संकट होतं. तर ताई ना माझ्या मागे सावलीसारख्या उभ्या होत्या. रात्रंदिवस ताई माझ्या मागे उभ्या होत्या. खूप मोठं संकट होतं ते सांगू शकत नाही मी तुम्हाला. अशी माझी ही बहीण आहे. म्हणतात ना अशी व्यक्तीच होणार नाही कधी. सगळ्यांना असं वाटतं का ही, आणि अगदी निस्वार्थी. स्वार्थ काहीच नाही. ताईचं पण सगळं व्यवस्थित आहे, सगळं ताईचं व्यवस्थित आपल्यासारखं, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे, खूप छान आहे. आता फक्त माझं सध्या हे काही गोष्टी त्या मला त्रास नाही देते का तू माझ्याकडे आलीच पाहिजे, मी रागवणार, मी नाही. थोडं काही कळू दे का माझ्याकडे उठून येणार. अर्ध्या रात्री फोन करा, ताई लगेच गाडी पकडणार.
असं आहे त्यांचं माझं. आज इतके वर्ष न वर्ष झाले आणि जसं आहे ना आता असंच आहे अजून आमचं, काहीच बदल नाही झाला. तर ताई अशी व्यक्ती म्हणजे माझी बहीण, तुम्हाला सांगते, बोलत होत्या ना मला खूप जणी की दादांची बहीण आहे का, दादांची बहीण नाही, माझीच बहीण आहे, मैत्रिणी आम्ही. पण ते मैत्रीचं नात्याला तर काहीच हे नाही. पण तुम्हाला सांगते इतकं असं नातं आहे का त्याच्यासाठी शब्द नाही बोलायला. म्हणतात ना आपल्यावर वेळ आल्या सगळे कोणी साथ सोडतं, कोणी त्यावेळेला उभं राहत नाही, कोणी काय करतं, कोणी काय करतं, कोणी तर काय काय दरवाजे बंद करून बसतं. पण ही माझी बहीण आहे ना, म्हणजे तुम्हाला अगदी लास्ट स्टेप सांगेल, जर कोणी म्हटलं ना का बाबा या व्यक्तीला असं दुःख अगदी स्मशानात जाऊन उभी राहा, ही बाई राहणारी आहे. ओळखून जा तुम्ही कसं आहे आमचं बॉन्डिंग. त्या व्यक्तीचं दुःख कमी करायचं, त्या जागेला जरी कोणी जायला सांगितलं ना तरी जाणार. म्हणून आमच्यामध्ये काहीच वाटत नाही, कधीच वाटत नाही कधी माझी मैत्रीण आहे का काय, सख्याला लाजवेल असं नातं आहे त्यांचं माझं. आता सोनाचं माझं भाऊचं कसं नातं झालेलं आहे. पण त्यावेळेला जेव्हा कसं त्यांच्यावर प्रॉब्लेम नव्हता तेव्हा मी नव्हते त्यांच्यासोबत. जसं आमच्यावर प्रॉब्लेम होता तेव्हा त्यांची आमची ओळख नव्हती. नाही तर त्यांनी पण ते पण काही कुठे कमी नसते राहिले. आता माझं एवढं दुखतंय ना, तुम्ही बघताय ना ती किती करते, किती डिस्टर्ब राहते. माझं दुखतंय इतका वेळ नसतोय, काही नसतो. रात्री 11ला 12ला तरी एकदा एक फोन करून विचारेल तू बरी आहेत का. दिवसभर मला वेळ नाही भेटला शूट नाही आणि त्यांनी अगदी झोपेच्या अगोदर पण रात्री 12-1ला सुद्धा फोन करेल. तिला माहिती आहे आम्ही जागे असतोय, तुला बरं वाटलं का. म्हणजे तिकडनं पण असे तिची तडफड होती माझं दुखायला लागल्या, सोनाची सुद्धा. आणि भाऊचं पण नेहमी असं, भाऊचं माझं जरी त्यांच्या कामामुळे आमचं जास्त बोलणं नाही होत आहे, पण जेव्हा फोन करेल तेव्हा तुला बरं वाटलं का गं, तुझीच काळजी लागते आम्हाला. आणि असेच ताईचं माझं असंच नातं आहे. कोथिंबीर थोडीशी टाक. हां खाईल. यशला पनीरची बुर्जी बनवता येत्या. तर ते ना आता तुम्हाला जशी इथं दिसतंय ना, या 10 वर्षापासून असं आहे. घरात कोणच काही बोलत नाही त्यांना, कधी त्यांना माहिती आहे ते दाजी वगैरे, पण कधीच काही नाही का त्यांना माहिती इकडे ताईला काही प्रॉब्लेम आहे. तिकडं कसं स्नेहा इकडं असते ना त्यांच्याबरोबर, मग घराचं काही नाही, दाजी कामाला जातात, ते कधी 1-2 दिवस येते नाही त्यांच्या कामात. हां ताई बोलते आपलं पण घर दाखव त्यांना. मी तुम्हाला सांगितलं त्या मला अजिबात हे करते नाही का, यायला लांब आहे ना, 2-2.5 तासाचा प्रवास आहे. आणि त्यांचं असं का मला त्रास नाही झाला पाहिजे कोणत्या गोष्टीने. तिथं जर गेले तर तुम्हाला सांगते सोप्याच्या खालीच नसते मी. पूनमकडं कसं पूनम मला हलू देत नाही, सोना कशी किचनमधून बाहेर काढती, या तर मला सोप्याच्या खाली उतरू देत नाही. इथं पण आले बघितलं सगळं त्या करतात. म्हणजे आता थोडंसं बोलण्यामध्ये व्हिडिओ मोठा होऊन जाईल, पण तुम्हाला सांगते ताईंना खूप भारी नाते. देवाने जे दिलेत ना मला, जे दिले ते असेच दिले, अगदी मनापासून प्रेम करणारे माझ्यावर. काहीच स्वार्थ नाही, कुठेच काही नाही. कोणच माझे जेवढे जोडलेले ना, कधीच कोणी स्वार्थापोटी माझ्याशी नाही. मग ते पूनम असू दे, सोना असू दे, का माझ्या इतर माझे नातेवाईक असू दे, माझ्या नंदा वगैरे बघा किती भारी आहेत ते सगळ्या. आणि ही बहीण तर म्हणजे हिची तर जागा तरी कोणी घेऊ शकणार नाही, खरं मी तुम्हाला सांगते. कारण ते काय आत्ता नाही, 10 वर्षापासूनच आहे ना. त्या 10 वर्षामध्ये किंचित तिळा एवढा पण बदल झाला नाही. आणि आता तर जास्तच काळजी करायला लागले, माझा हाली जास्त दुखायला लागले म्हणून. सोना कशी तिकडे काळजी करते तसं यांचं चाललंय दीदीवर आणि माझ्यावर. दादावर तर जीव आहे, पण खूप चॅप्टर आहे, पोरगाय म्हणलंय जीव आहे त्याच्यावर. पण मला तर अगदी लहान बाळासारखं सांभाळतात. आता आल्यात ना, हे कर ते कर, स्वतःलाच करायचे सगळं काही. तर इथे ना यशला पनीरची बुर्जी बनवली, पण आता काय झालंय आमचं थोडं तेल जास्त दिसतंय म्हटलं. काल मी पनीर केलं होतं ना घरी, त्याचं एक कांदा टमाटा घातलाय आणि केले. आता भगरीचे दिडे बनवायचे, लय जवळ ठेवलं इथं, भगरीचं वाटून ठेवलंय. साबुदाणा नाही टाकलं का आज, साबुदाणा नव्हता, दुसरी भाजी बनवायची ना, मसुराची आमटी, त्याची तयारी करून ठेवली. लाडू आम्ही रात्री बघा एवढे लाडू केले, त्याच्यात होते ना तर कळले नाही, एवढा मोठा डबा भरून लाडू केलेत. हा मोठा डबा आहे, कारण चांगलं सगळं तुपामध्ये भाजून आहे. जास्त केले का सारखं करायला होत नाही ना, जास्त बनवून ठेवलेत. आता इथे ना यासाठी ताईने पनीरची बुर्जी केली, ती साईडला ठेवली. आणि मी स्नेहाला मसूरची आमटी, तिला आवडते ना, ते बनवले. आत्ताच मी कुकरला लावले कांदा टमाट्यामध्ये. आणि आता सगळ्यांना एकदा चहा ठेवलाय. भाभीला चपाती लागेल म्हणून ताईच्या चालल्या चपाती. आता बघा माझी बहीण बांगड्या घातले, तर आता काल कोण बोललं नाही का आज बांगड्या घालून आली मामा. बोलते ते मॅक्सी सारखेच होते ना, दिसले नाही काय घातलंय मामाने. अद्रक घालून मस्त चहा उकळतोय, याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार म्हणजे तिला पण जेवायला होईल. भाभीने ना अर्धी जो पसारा होता भांड्याचा तो आवरून घेतला आणि तिकडचे कपडे काढून टाकले. मला इथं मी घड्या मारते. ते लाडू बनवायचे आहेत ना, मेथीचे लाडू. तर काय झालं माहिती, साहेबांना मी रात्री तिथून खोबरं आणायला सांगितलं. फ्रीजमधलं खोबरं आहे ना, तर ते नाही घालणार. फ्रीजमध्ये आहे माझ्याकडे खोबरं, पण ते गार झालेलं ते नाही घालणार.
आणि बगर आणायला लावली. बगर यायचं ऐवजी तू काय आणलं ज्वारीचं पीठ. म्हणजे ते फोन बघ गडबड. इथे ना मी इंद्रायणी तांदूळ मागवले 10 किलो. इंद्रायणीवाले संपले होते. सुरती कोलम आहे, पण कधीतरी आम्हाला याची पण आठवण येते ना, चिकट भात खायचा असतो तर. आणि साहेबांनी फ्रूट आणून ठेवलं. परवा जाणार होते तर नाहीच टाईम भेटला त्यांना, मग त्यांनी हे फ्रूट आणून दिलं. कारण यशला लागतं ना रोजचं. हे दुसरीकडून द्यायचे ऑरेंज आले ना, अजिबात चांगले नाही निघाले, ते आंबट. तर तिकडचे ऑरेंज चांगले असतात जे मार्केटमधून आणतात ते. आणि सफरचंद आणले 5 किलो सफरचंद आणलेत बघा. यशला रोज मी डेली सकाळचं देते. आणि साहेबांना. दीदीचं माझं काही नाही, आम्ही खाल्लं तर ठीक, नाही खाल्लं तर. आता स्नेहाला वगैरे कापून दिलेत. हे थोडं वेगळे आणले, वॉशिंग्टन नाही भेटले. हे कुठले आणले काय माहिती. आता स्नेहाला दिलं मी थोडंसं कापून. मी बोलत होते तुम्ही चपात्या लाटा मी भाजते, दोघीजणी करू, पण नाही ऐकायचं. एकटीनेच करायचं. नका तुम्ही आता केलेत काय काय. कारण मला देवपूजेला भरपूर वेळ लागला ना, खूप वेळ गेला. बरं झालं असं पूजापाठ केलं तर थोडंसं बरं वाटलं. असं फुलं असले तर छान वाटतं. इथे ना नुसती शेंगदाण्याची चटणी बनवली अशी घट्टसर. शेंगदाणे, मिरची, जिरं. आता मीठ घालून फोडणीला घातली. आणि इकडे चालले धिरडे बनवायचं काम. पहिला आता यशला देत आहे थोडंसं झाकण ठेवून. हे झाकण ठेवून छान होतं वाफेवर. मी तुम्हाला दाखवली, मग भरपूर वेळा दिली रेसिपी. आम्हाला स्नेहाला मला बनवून दिलं त्यांनी. आता हे यशसाठी चालले गरम गरम बनवायचं काम. इकडे ना स्नेहाला जेवायला पण दिलं, मसूरची आमटी, पनीर बुर्जी वगैरे, चपात्या. आता हे चाललं आहे. भात नाही केला आम्ही. एवढं शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेत आणि चोळून ठेवले. तर आता आहे ना मेथीच्या लाडूची तयारी केली. काय काय केली ती दाखवते. नेहमी तर डिटेलमध्ये देते, पण आज काय चाललेलं यांचा सगळा गोंधळ चालू होता. मग मी किचन बऱ्यापैकी काय काय कामावरून घेतलं. ताईने मला बसून सगळं जे काय ते साहित्य तयार करून दिले. काय काय ते पहिले दाखवते. खोबरं किसून घेतले. अर्धा किलो खारीक मिक्सरला बारीक करून घेतली. काजू बदाम, मेथीची पावडर सगळं यातच आहे. मेथीची पावडर वगैरे सगळं मी खाली घातलं आहे याच्याबरोबर. खारीक आहे ना मिक्सरला असं थोडंसं खोबरं घालून बारीक केली. आणि खारीकची पावडर पण अर्धा किलो आणलेली आहे. 1 किलो गूळ कापला ताईने. आणि हे 1 किलो मी गहू भाजून दळायला दिलेले ते. आणि डिंक, हे बघा डिंक तळून असा खोला नाही का हाताने. डिंक तळून सांडेल ते ओलं आहे. वरचंच खोला ना झाकण. दादा खोल रे. काय होतं डिंक आहे ना असा तेलात तळून घेतला आणि मिक्सरला फिरवून घेतला आहे. आता तिकडे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. ताईचा गूळ कापून झाला आहे. आता इथे ना मी टोप गरम व्हायला ठेवला आहे आणि तेल काढलं. तर हे शेंग तेल आहे आपलं. आपले नेहमी तेलामध्येच लाडू बनतात, तुपामध्ये नाही बनत. आता 1 किलोचा अंदाज मी टाकला आहे. हे तेल 1 किलोभर मी तेल घातलं यामध्ये. हे बघा 1.5 किलोची किटली ना, अंदाजाने बरोबर 1 किलोचा अंदाज यात घातला आहे. यश हे बघा एवढं 1 किलो गूळ आहे ना कापून घेतला आहे. हा थोडा राहिला तर ताईचं चाललं आहे काम. पण पहिला मी तेलामध्ये टाकून देते. हा गूळ आहे ना पूर्ण दाखवलेले नेहमी. हे बघा असं मी तेलामध्ये वितळून घेणार आहे सगळा. ही माझी पद्धत आहे. इतर कोण कसे करतं आहे काय करतं आहे माहीत नाही, पण ही पद्धत माझी आहे म्हणून हे दाखवते. सगळं मी असं तेलामध्ये टाकून घेतलं आहे आणि चमच्याने ढवळत राहणार आहे. पण एका हाताने टोप वगैरे पकडत आहे ना, ज्यांना अंदाज नसेल जर कोणी बनवलं तर. मला आजच एका ताईची कमेंट आली होती, ताई मी तुझे बघून मेथीचे लाडू बनवले पण त्यात फक्त डिंक घातलेला. मी घालत नाही, आपले माणसं खात नाही. पण आता मी भारती ताईच्या मुलीला देणार आहे ना, तर तिच्यासाठी मी डिंक घातला आहे. आपल्या घरामध्ये आवडत नाही डिंक. आता याला ढवळते. पण ताईचं तिकडं काय चाललं आहे ते पण दाखवते. आता पसारा पडला बघा आज किचनवर आहे. डिंक वगैरे तळलं होतं ना ते सगळं गोंधळ पडला आहे. जे पीठ भाजून आपलं गहू दळून आणलेले, गहू भाजून दळून आणलेले, तर आता ताईनं चाळून घेते सगळ्या याच्यामध्येच असं एकत्र. तो डिंक पण त्यातच एकत्र करणार आहे. डिंक वगैरे टाकून घेतला आहे, पीठ चाळून घेतलं आहे. आता फक्त वरतो ना थोडे खारीक पावडर टाकायची राहिली. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. खारीक पावडर पण टाकली. खारीक आणि खारीक पावडर दोन्ही टाकली ना तर खूप छान चव येते. मिक्स करा. मी ते पातेलं आणते लगेच.
हे बघा गुळ असं झाला आहे, म्हणजे ह्या गुळ शिजला या तेलामध्ये. याच्यापेक्षा कडक जर केला तर त्याचे असे कडक गोळे होतील. बस एवढं शिजवायचं आहे. झालं आता उचलून घ्यायचं आहे मला टोप तिकडे घेऊन जाते त्या बाजूला. ते मिक्स करायचं होतं ना. हे बघा असं आहे, याचे थोडंसं असं कड मोडून घ्यायचं. दीदी सगळे लाईटी लाव का नाही लावलेलं आणि हळू टाका याच्यामध्ये कपड्याने भरून असं हळूहळू. असं बस बाजू घ्या, टप बाजू घ्या, नंतर काढायचं. याला आहे ना इथं हे मिक्स करताना खूप घाई करायची नाही तर ना गोळे बनतात, कडक गोळे. तर हे उलटा नाही, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असतंय. हा गुळाचा पाक जो आहे ना पकडावी घासायचा. कपडे गरम लागते हातात. असं चांगलं हलवून घ्यायचं असतं एकदम पूर्ण. जोपर्यंत गरम तेल आहे ना, तेल आणि गूळ सगळं एकत्र झालं पाहिजे. हे आपलं खारीची पावडर वगैरे असते ना, पूर्ण शोषून घेते सगळं तेल. आता बरेच लोक तुपात बनवतात, पण आमच्याकडची पद्धतच नाही तुपात बनवायची. म्हणजे आपली पद्धत आहे ना, तेच सांगत असते मी नेहमी. आता याच्यामध्ये सगळं पुन्हा एकदा सांगते. खारीक, खोबरं, मेथी म्हणजे मी मेथी घरीच दळली. 1/2 किलोच्या वर मेथी घातली मी, अर्धा किलोला कमी घातली. 1/4 किलो बदाम घातले आणि अर्धा किलो काजू घातली. अर्धा किलोच राहिली होती आता. आणि खोबरं घातले 1 किलो खोबरं, 1 किलो खारीक, गूळ 1 किलो आणि तेल 1 किलो. असं प्रमाण आहे याचं. एकदा मिक्स करून मी करू. ते आता तेल कमी वाटतं, असं दाबून ठेवायला लागतं, मग बांधायचे असं लाडू. नाहीतर काय होतं, थंड झाले ना लाडू बांधायला होत नाही. तेल लागेल त्याचं. मी करते. हे ना खूप हाताला अजून पण चटके बसत आहे. एकदम गरम गरम बांधायचे असतात. थंड झालं तर मनगटं दुखायला लागतात. गरम असले तर एकदम पटापट बांधता येतं. आणि मी काही छोटे छोटे नाही करत बसत, माझे असे मोठे मोठे असतात, पटापट होतात असे. आता हे सगळे करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. भरपूरच करायला नंतर भेटते तुम्हाला दोघीला पण. आता ना आज दिवसभर आम्हाला लई काम पुरवलं आहे, थकले दोघी पण. आता बनवून घेतो पटापट.